लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी चालू ठेवायचा आहे का? तर महत्त्वाची कामं लवकर करून घ्या, म्हणजे तुम्हाला योजनेचे पैसे कायम सुरू राहतील. तर लाडक्या बहिणींनो, आता आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी प्रणाली सुरू केली आहे आणि या ई-के-वाय-सीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला यापुढे चालू ठेवायचा असल्यास सर्वात पहिली बाब म्हणजे तुम्हाला काय करायचे तर तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी करावीच लागणार आहे. तुम्ही जर ई-के-वाय-सी केली नाही तर 31 डिसेंबर नंतर तुम्हाला आपोआप योजनेतून अपात्र करण्यात येईल. त्यामध्ये तुम्हाला यापुढे पैसे मिळणार नाहीत. म्हणून तुम्हाला ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. आता ई-के-वाय-सी करताना काय काळजी घ्यायची तर लक्षात घ्या, एका कुटुंबात 2 विवाहित महिला असल्यास दोघींनी ई-के-वाय-सी करायला जाऊ नका, अन्यथा दोघींचा हप्ता बंद होईल. त्यामुळे दोघींपैकी एकीनेच ई-के-वाय-सी करा आणि 2 विवाहितपैकी एकीने ई-के-वाय-सी केल्यास तिचे पैसे कायमस्वरूपी चालू राहतील. आणि एक अविवाहित म्हणजेच की मुलगी असेल आणि तिचं वय 21 वर्ष पूर्ण असल्यास तिचे देखील तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता, जेणेकरून एका विवाहितेला आणि एका अविवाहितेला योजनेचे पैसे चालू राहतील. जर तुम्हाला दोनही विवाहित महिलांची ई-के-वाय-सी करायची असेल तर यामध्ये रेशनिंग कार्ड फोडून तुम्ही ई-के-वाय-सी प्रक्रिया करू शकता, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळण्याचे चान्सेस जास्त प्रमाणामध्ये असणार आहेत जर तुमचं आताचं रेशनिंग कार्ड चेक केलं तर. त्यामुळे या बाबी महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्या. त्यासोबत तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असणे आवश्यक असते, ते देखील तुम्हाला करून घ्यायचं आहे. दरवर्षी काही प्रमाणामध्ये जानेवारी महिन्यामध्ये बँकेतील बरीचशी खाती बंद पडतात, री-के-वाय-सीसाठी येतात. तर तुमच्या खात्यासंदर्भात कोणतीही अडचण आहे का नाही हे तुम्हाला तपासायचं आहे. तुम्हाला पती नसतील, वडील नसतील तर त्या संदर्भातील कागदपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जमा करावे लागतील किंवा वेबसाईटवर अपडेट आल्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीने ते डॉक्युमेंट देखील अपलोड करून तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागेल. अशा काही बाबी तुम्हाला महत्त्वाच्या कराव्या लागणार आहेत, लक्षात घ्या. आणि तुम्ही जर गव्हर्नमेंट सर्वंट असाल, सरकारी नोकरीला असाल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत असेल, तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही ई-के-वाय-सी प्रक्रिया करायला जाऊ नका. कारण सरकार काय करते की ज्या सरकारी नोकरदार महिला आहेत, ज्यांनी लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून पैसे वसूल करत आहेत आणि वसूल करण्याची प्रक्रिया अगदी जोरावर सुरू आहे. त्यामुळे तुम्ही जर सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असाल तरच तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करायला जा, अन्यथा तुमचे योजनेचे पैसे बंद होतील आणि तुम्ही सरकारी नोकरीला असल्यावर, टॅक्स भरत असल्यावर तुमचे पैसे कदाचित तुम्हाला परत देखील करावे लागू शकतात. त्यामुळे या बाबींची तुम्ही दखल घेणे गरजेचं आहे, तरच तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करू शकता. 4 चाकी वाहन असेल तर तुमचे योजनेचे पैसे बंद होतील. आता ई-के-वाय-सीसाठी तुम्हाला डिसेंबरपर्यंत मुदत आहे. डिसेंबरनंतर साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये यादी तयार होऊन फेब्रुवारी महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेची फायनल यादी तयार होऊन त्यापुढे त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत. तुमची लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी झाली का कमेंट करून नक्की सांगा. या संदर्भात तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ शेअर करायला, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.